नाशिकमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव संदीप उर्फ मुज्जा गाडेकर, वय वर्ष 21 असं आहे. हा आरोपी नाशिकमधील भीमवाडी परिसरात लपून बसला होता. 8 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या घटनेत आरोपी संदीप गाडेकर आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या घरात जबरदस्ती घुसून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपी फरार झाला होता. दरम्यान गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की आरोपी भीमवाडी गंजमाळ परिसरात लपला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी ओझर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने केली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक.